Welcome to AV number 5. We come up to this paragraph. I learned a lot of things when I was running these large companies आणि ज्या वेळेला ह्या मोठ्या कंपन्या चालवण्याची संधी मला मिळाली त्या वेळेला बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला पण त्या ठिकाणी मिळाल्या. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. त्या ठिकाणी पहिली गोष्ट जी मी शिकलो ह्या मोठमोठ्या कंपन्या ज्यावेळेला मी मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी हाताळल्या त्यावेळेला पहिली गोष्ट जी मला शिकायला मिळाली त्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. तर त्या ठिकाणी टीमवर्क जे आहे म्हणजे कुठलंही काम जे आहे ते सगळ्यांच्या एकत्रित बांधणीतून त्या ठिकाणी ते काम होत असतं हे मान्य करायला पाहिजे. इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क. आणि आजच्या जगामध्ये त्या ठिकाणी टीमवर्क जे आहे म्हणजे संघटनाशिवाय संघटन जे आहे एकत्रितपणे कुठलंही काम होऊ शकतं हे महत्त्वाचं होतं. यू कॅनॉट बी सक्सेसफुल इफ आर अ लोनर. जर आपण एकाकी असू तर आपण त्या ठिकाणी कधीही यश मिळणार नाही. अँड इगोइस्टिक पर्सन किंवा आपण जर अहंभाव आपल्या मनामध्ये असेल इगो जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण कधी यश मिळणार नाही. सेकंडली यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. आणि कुठल्याही पद्धतीने जर विचार केला तर त्या ठिकाणी आपण कुठलंही काम करताना त्या ठिकाणी अगदी पुढे होऊन त्या ठिकाणी लढण्याची जी क्षमता असते एखाद्या नेत्याची ते पण उदाहरण आपण आपल्या स्टाफसमोर सेट करायला पाहिजे. थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट अँड युअर कलिग्स ॲज फ्रेंड. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कुठलाही कंपनी चालवताना कुठलाही व्यवसाय करताना त्या ठिकाणी आपल्या खालची जी लोक असतात आपले जे मित्र कंपनी असतात आपले जे सहकारी असतात त्यांना मित्रासारखं त्या ठिकाणी वागवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. इन माय करिअर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स. मी माझ्या करिअरमध्ये काही मिस्टेक्स पण माझ्याकडनं झाल्या बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. पण त्यातून पण मला बरंचसं शिकायला मिळालं. बिंग अ गुड लिसनर, टार्गेट सेटिंग अँड द आर्ट ऑफ डेलिगेशन. तर त्या ठिकाणी एक चांगला ऐकणारा त्या ठिकाणी मी होतो. काहीतरी बनण्याचं टार्गेट सेटिंग जे आहे ते सुद्धा मी बाळगलं. अँड द आर्ट ऑफ डेलिगेशन विच फॉर्म सच अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की ते आर्ट ऑफ डेलिगेशन जे आहे अं, तर कुठल्याही पाहुण्यांना त्या ठिकाणी कसं हाताळायचं ते जे एक प्रशिक्षण असतं ते सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि ते मला त्या ठिकाणी ही कामे सोपण्याची जी कला होती ती पण मला जमली त्यावेळेला. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव. आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केल्यानंतर मी पुन्हा माझ्या पहिल्या प्रेमाकडे वळलो. मग तर माझं पहिलं प्रेम जे होते तर वाचन करणं आणि लिखाण करणं. टू रीड अँड राईट अँड ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. आणि माणसाच्या जीवनाविषयी आणि माणसाच्या अस्तित्वाबद्दल लिहिण्याचं माझं पहिलेपासूनचं त्या ठिकाणी स्वप्न होतं आणि त्याकडे मी वळलो. देअर फॉर आय गेव अप माय 2 ऑफर्स ऑफ अराउंड 3 crore रुपीज पर ॲनम. तर अशा 2 ऑफर्स ज्या होत्या की ज्या 3 कोटी रुपये पर ॲनम म्हणजे पर इयर. तर पर इयर 3 कोटी देणाऱ्या पैसा देणारा जॉब जे आहे ते मी सोडले टू बिकम अ रायटर. आणि लेखक त्या ठिकाणी बनण्यासाठी मी ह्या मोठ्या अशा ऑफरवर पाणी सोडलं. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग्स ॲज अ रायटर इन मराठी बिगन. आणि त्या पद्धतीने माझी सेकंड इनिंग जी आहे रायटर म्हणून त्या ठिकाणी मराठीतली सेकंड इनिंग जी आहे ती मी सुरू केली. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. आणि त्यानंतर मी 34 पुस्तकांचं लेखन मी केलं. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स विथ टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपीज सोल्ड फॉर इच. आणि त्यातले बरेचसे पुस्तकं जे आहेत ते बेस्ट सेलर्स म्हणून त्या ठिकाणी गौरवली गेली. आणि अगदी चांगली अशी वाचक संख्या त्याची आम्हाला मिळाली. हाऊ एव्हर इट इज नॉट द सेल्स ऑर द मनी दॅट इज इम्पॉर्टंट. त्या ठिकाणी फक्त सेल होणं किंवा पैसा कमवणं हा तर त्यात हेतू नव्हता. तुम्ही ॲज मच ॲज द फॅक्ट दॅट दिस बुक्स हॅव ब्रॉट अबाउट व्हेरी गुड चेंजेस इन द लाईव्ज ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स. तर मुळात ह्या पुस्तकांमुळे त्या ठिकाणी हजारो लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला तो सगळ्यात महत्त्वाचा होता. आफ्टर रिडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर. मी तुम्हाला म्हटलं होतं हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. तर माझी ऑटोबायोग्राफी जी होती मुसाफिर नावाचं ते पुस्तक वाचून अँड अ बुक ऑन सायकोलॉजी आणि मानसशास्त्रावर जे पुस्तक मी प्रकाशित केलं होतं मनात नावाचं. हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ डिप्रेशन. अनेक शेकडो लोक त्या ठिकाणी डिप्रेशनमधनं निराशातून बाहेर आले. अँड मोर दॅन अ डझन हॅव गिवन अप थॉट्स ऑफ कमिटिंग सुसाईड. आणि त्याच्यातले अनेक लोकांनी त्यांची आत्महत्या करण्याची जे विचार होते ते त्या ठिकाणी हद्दपार केले. डिसाइडेड टू स्टार्ट ऑल अफ्रेश. आणि हे पुस्तकं वाचून त्या ठिकाणी एक नवीन उमेद त्यांना मिळाली. हे सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं.
There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang. तर अनेक अशा लोकांनी मला फोन करून सांगितलं की त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर त्या ठिकाणी रिलेटिव्हिटीची थेरी जी आहे किंवा बिग बँग थेरी जी आहे ते आम्हाला कळलं. रीडिंग माय बुक ऑन सायन्स किमायागार, तर किमायागार वाचून त्या ठिकाणी काही लोकांना बिग बँगची थेरी आहे ती रिलेटिव्हिटीची थेरी आहे ती कळली. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट, तर मॅनेजमेंटवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे बोर्डरूम नावाचं. हॅज क्रिएटेड ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रिनर्स, तर या पुस्तकामुळे त्या ठिकाणी 20 यशस्वी उद्योजक त्या ठिकाणी मी तयार करू शकलो. देन देर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे नाऊ कॅन अंडरस्टँड इकॉनॉमिक टाइम्स ऑर NDTV प्रॉफिट आफ्टर रीडिंग माय बुक ऑन इकॉनॉमिक्स. अर्थात, तर अर्थात नावाचं पुस्तक त्यांनी काढलं की जे इकॉनॉमिक्स या विषयाशी निगडीत होतं, की ज्या पुस्तकामुळे त्या ठिकाणी NDTV प्रॉफिट आम्हाला कळायला लागलं, इकॉनॉमिक्समधल्या काही गोष्टी कळायला लागल्या, असं काही लोकांनी प्रतिक्रिया ज्या आहेत त्याही पण मला दिल्या. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स गणिती, तर मॅथमॅटिक्सवर गणिती नावाचं पुस्तक मी लिहिलं होतं. ते त्या पुस्तकांवर सुद्धा त्या ठिकाणी अनेक लोकांनी मॅथमॅटिक्स लोकांना कळायला लागलं. त्यामुळे द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, तर भारतीय संगीतावर त्यांचं पुस्तक आहे नादवेद नावाचं पुस्तक त्या ठिकाणी आलेलं आहे. इंग्लिश लिटरेचरवर त्या ठिकाणी झपुर्झा नावाचं पुस्तक त्यांचं आलेलं आहे. पेंटिंगवर त्यांनी कॅनव्हास एक पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. वेस्टर्न फिल्म्सवर त्यांनी लाईमलाईट पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे कुठलाही विषय त्यांनी सोडलेला नाही, इतकं बहुविध लेखन त्यांचं होतं आणि आहे. अँड वेस्टर्न म्युझिक सिम्फनी और बुक्स सच ॲज जिनियस सिरीज, रक्ता और विटॅमिन्स और अनर्थ, तर अशा अनेक पुस्तकं त्या ठिकाणी विविध विषयांवरची त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून त्या ठिकाणी साकारलेली आहेत. इट इज दिस रिॲक्शन्स ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स अँड द फिलिंग दॅट आय एम टचिंग द हार्ट्स ऑफ थाउजंड्स, तर अशा अनेक हजारो प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्यात लोकांच्या, वाचकांच्या, आणि त्या ठिकाणी माझं मन त्या ठिकाणी अतिशय तृप्त झालेलं होतं. अतिशय मी समाधानी पावलेलो आहे की इतकं सुंदर असं लोकांच्या प्रतिक्रिया त्या पुस्तकामधील आलेल्या आहेत. इफ नॉट लॅक्स ऑफ माय रीडर्स दॅट कीप्स मी गोईंग, तर फक्त लाखो प्रती त्या ठिकाणी विकल्या गेल्या नाही, तर अनेक लोकांची हृदयही मी त्या ठिकाणी जिंकले, आणि तेच मला महत्त्वाचं वाटतं. वाय आय एम टेलिंग यू माय स्टोरी, तर मी तुम्हाला ही माझी कथा का सांगतोय. वेन आय लुक बॅक देर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश, तर जेव्हा मी मागे वळून बघतो त्यावेळेला मला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं की अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. अनेक महत्त्वाची जी पायाभूत मूल्य असतात मला शिकायला मिळाली, की जी मी जतन केली होती, जे दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे, आणि आजही त्या ठिकाणी मी ते त्याचा वापर मी करत असतो. सम ऑफ दीज आर, त्यातले काही ज्या गोष्टी आहेत की ज्या मला तुम्हाला अगदी मनापासून सांगाव्याशा वाटतात, त्या आहे थ्रस्ट फॉर नॉलेज, तर ज्ञानाची भूक जी आहे ती आपली कायम असायला पाहिजे. क्युरिओसिटी जी आहे, एक उत्सुकता जी आहे ती असायला पाहिजे. ह्युमिलिटी जी आहे ती पाहिजे, आणि विनम्रता जी आहे, ह्युमॅनिटी जी आहे, रॅशनॅलिटी, इक्वॅलिटी, टीमवर्क, क्वेस्ट फॉर एक्सलन्स, नेवर सेड आय थिंकिंग बिग, आणि सगळ्यात महत्त्वाचं तर एक मानवतावादी दृष्टिकोन जो आहे तो महत्त्वाचा आहे. विनम्रता जी आहे ती महत्त्वाची आहे. एक सतत विवेकबुद्धीने विचार करणं हे महत्त्वाचं आहे. समानता, त्या ठिकाणी टीमवर्क जे आहे, ग्रुपने काम करणं, आणि क्वेस्ट फॉर एक्सलन्स, आणि अशा पद्धतीने उत्कृष्टतेचा जो ध्यास आहे तो ध्यास त्या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो. नेवर से डाय, त्या ठिकाणी कधी हार मानायची नाही, कधी सोडून द्यायचं नाही. तर मी जिंकेल या आशेने त्या ठिकाणी जर आपण सुरुवात केली तर त्या ठिकाणी कुठलंही काम आपण एक सिद्ध करू शकतो. थिंकिंग बिग, आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे एक मोठा विचार करणं किंवा मोठं ध्येय ठेवून काम करणं. त्यासाठी त्या ठिकाणी ज्ञान, आणि ज्ञानासाठी त्या ठिकाणी कष्ट जे आहेत तेही महत्त्वाचे आहेत. आणि कुठेतरी अशा चांगल्या अशा अमूल्य ठेवा जो आहे तो इथे लेखकाने आपल्याला दिलेला आहे. आणि विवेकबुद्धीचं असेल, सांघिक कार्य असेल, तर त्या ठिकाणी कुठलंही काम आपण उत्कृष्टपणे करू शकतो, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने अच्युत गोडबोलेंचं हे आत्मचरित्रपर लेखन जे आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. आणि उत्कृष्टता जी आहे ती कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर असं आत्मचरित्र आहे, आणि कुठेतरी याचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि या पद्धतीने आपण 1.8 जे आहे व्हॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स जे आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. तर आपण मला एकच सांगावं असं वाटतं की ह्या ठिकाणी काही पुस्तकं जे मराठीतले आहेत अतिशय मुसाफिर तुम्ही प्रत्येकाने वाचावं. अतिशय अप्रतिम लेखन ह्या ठिकाणी आहे.
अप्रतिमसारखं मनात नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर बोर्डरूम आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यातलं मुसाफिर जरी वाचलं ना तरी तुम्हाला खूप त्या ठिकाणी काहीतरी शिकायला मिळेल असं मला वाटतं. आणि माणसाने कशा पद्धतीने व्हर्सेटाईल असायला पाहिजे, किती विविधता जीवनामध्ये असते आणि किती संघर्ष त्यांनी केलेला आहे, तो त्या पुस्तकात दिलेला आहे. तर मुसाफिर तरी तुम्ही वाचावं असं मी या पाठ्यांशातून तुम्हाला विनंती करेल. आणि इथे आपण थांबूया. या पार्टला आपण इथे पूर्णविराम देऊया आणि आपण पुढच्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीकडे आपण जाऊया. थँक्यू.